नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। गणितामध्ये हमखास आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात व ते मिळवता येतात यापूर्वीच्या व्हिडिओजमध्येही आपण पाहिलेलं आहे। त्यासाठी आपण गणिताचे 20 टॉपिक सिलेक्ट केलेले आहेत। यापूर्वीच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण संख्याज्ञान, विभाज्यतेच्या कसोट्या आणि मूलभूत क्रिया यावर आजपर्यंतच्या भरती परीक्षांमध्ये विचारले गेलेले सगळे प्रश्न पाहिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण पूर्णांक व अपूर्णांक संख्या यावर आजपर्यंत भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांचा सराव केल्यानंतर आपल्याला साहजिकच पुढे येणाऱ्या परीक्षेमधील प्रश्न सहज सोडवता येणार आहेत। चला तर मग सुरुवात करूया। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे मागील व्हिडिओज आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत सहज पोहोचत राहतील, त्या आपल्याला उपलब्ध होतील आणि इथे कुठेही तुमचा टाइमपास होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे। तुम्हाला गणित म्हणजे गणितच इथे शिकायला मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। पूर्णांक व अपूर्णांक संख्यांवर आजपर्यंत कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1, 48 भागिले 1000 बरोबर किती विचारले। मुंबई चालकला 2024 ला आलेला प्रश्न आहे। लिहून घ्या हे 48 भागिले 1000 दशांश अपूर्णांक आहे हा, त्याचा छेद 10, 100, 1000 यासारखा असतो, ते दशांश अपूर्णांक असतात। छेदात जर 3 शून्य आहे तर दशांश चिन्हानंतर 3 अंक आले पाहिजे। इथे 4 आणि 8 आहे। दशांश चिन्ह ऑलरेडी इथे असतं जे आपल्याला दिसत नाही। हे दशांश चिन्ह आपल्याला 3 घरं डावीकडे आणायचे, म्हणजे इथून 1, 2 आणि तिसरं घर नाहीये म्हणून इथं 0 येणार आणि 0.048 हे त्याचं उत्तर असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील। चला जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, 42/10,000 ची किंमत दशांश अपूर्णांकात किती। पुणे लोहमार्ग पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न। हे लिहूया 42/10,000 आणि आताच आपण पाहिलं की जेवढे शून्य असतील तेवढे दशांश चिन्हानंतर अंक आले पाहिजेत। हे 42 म्हणजे 2 अंक आहेत, आपल्याला पाहिजे 3 आणि 1, 4 शून्य, 2, 3, 4 दशांश चिन्हानंतर 4 अंक, का तर इथे 4 शून्य आहेत, इथे 4 अंक आले दशांश चिन्हानंतर। उत्तर आहे 0.0042 जो की आहे पर्याय क्रमांक 1। आता पहा इथं पर्याय क्रमांक 3 पण यासारखाच आहे, या शून्याला तशीही किंमत नसते, म्हणजे यामध्ये हे दोन्ही पर्याय बरोबर असणारा प्रश्न होता। पण आपल्याला तसं नाही करायचं, यातला मोस्ट करेक्ट म्हणून आपण 1 ला बरोबर करूया, पण 3 सुद्धा बरोबरच आहे, त्यामध्ये काहीही शंका नाही। अगदी सोप्या सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करतोय, तर कठीणातले कठीण प्रश्न आपण पाहणार आहोत। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, 4.25 चा सममूल्य अपूर्णांक ओळखा। दौंड SRPF ला 2024 ला आलेला प्रश्न आहे। तर इथे जे आपल्याला व्यवहारी अपूर्णांक दिसत आहेत यांचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल। 26 ला जर 7 ने भागलं तर होतात 7 त्रिक 21। इथं आपल्याला 4.25 हवाय, म्हणजे हा इथे संपला। 17/4 चं जर पाहिलं आपण तर इथे होणार आहे 4 चोक 16 होतोय, राहिला 1 झाले 10, 4 दुने 8 राहिले 2, 4 पंचे 20, 4.25 म्हणजे 17/4 हा जो अपूर्णांक आहे याचीच किंमत होते 4.25। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4, 4/7, 3/7, 5/7, 2/7 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारलंय। पालघर पोलीसला 2024 ला आलेला प्रश्न आहे। हे भागिले आहेत, म्हणजेच हे असे लिहून घ्यायचे 4/7, 3/7 भागिले म्हणजे छेदामध्ये आहेत 5/7 आणि 2/7 म्हणजे 2/7। आता इथे सगळ्यांचे समान भाग केलेले आहेत, छेद सारखा आहे म्हणजे काय, त्या पूर्णचे समान भाग केलेले आहेत। मग 7/4, 7/3, 7/5, 7/2 यापैकी सगळ्यात मोठा कोण आहे, तर तो आहे 5/7। 5/7 म्हणजेच 5/7 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 5, 6/8, 6/10, 6/14, 6/20 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता। तर आता इथे एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की सर्व अपूर्णांकांचा अंश 6च आहे आणि यापैकी आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे। हे 6/8 आहेत, हे 6/10 आहेत, हे 6/14 आहेत आणि हे 6/20 आहेत। इथे थोडं डिटेलमध्ये सांगतो म्हणजे आयडिया तुमच्या लक्षात येईल। एक गोष्ट लक्षात घ्या, अंश सारखा इथे मी 2 पूर्ण घेतो, हा एक पूर्ण आहे आणि हा पण एक पूर्ण आहे, दोन्ही सेम आहेत। याचे समजा 4 भाग केलेले आहेत आणि 4 पैकी यातले 2 भाग घेतले, 4 पैकी 2 भाग घेतले म्हणजे 2/4 झाला हा
इथे या पूर्णचे मात्र भाग करताना जास्त केले, या पूर्णचे केले 8 भाग आणि 8 पैकी जर 2च भाग घेतले तर हा एक भाग झाला आणि हा एक भाग झाला, हे झाले 2/8. 8 पैकी 2, 4 पैकी 2. कुठे जास्त मिळणार आहे? तर एक साधी गोष्ट लक्षात घ्या, जिथे वाटणी करून घेणारे जास्त असतात तिथं प्रत्येकाला कमी हिस्सा मिळतो. म्हणजे हा एक समजा केक आहे, याचे 4 तुकडे केले आणि त्यातले जर 2 तुकडे मिळाले तर एवढा भाग मिळतो. त्याच केकचे जर 8 तुकडे केले आणि त्यातले 2 तुकडे मिळाले तर ते कमी मिळतात. म्हणजेच जिथं जास्त भाग केलेले असतात, छेद आपल्याला काय सांगतो, किती भाग केले, जिथं जास्त भाग केलेले असतात तिथं नेहमी कमी वाटा मिळत असतो. मग इथे पहा 6 मिळालेले आहेत प्रत्येकाला, पण इथं 8 भाग केले होते, इथे 10, इथे 14, इथं 20. इथं सगळ्यात जास्त भाग केलेले होते, 20 पैकी 6 मिळालेले आहेत. म्हणजेच हे लहान लहान असणार आहेत. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4, 6/20. इथून पुढे कायम लक्षात ठेवा, जेव्हा अंश सारखा असतो तेव्हा ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. का बरं? ज्याचे जास्त तुकडे केले त्यामध्ये वाटणी नेहमी कमी मिळत असते. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? लातूर पोलीसला 2024ला विचारलेला प्रश्न आहे. हे जर अपूर्णांक आपण पाहिले तर हे आहेत 11/12, 16/17, 13/14, 17/18. अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकामध्ये 1चा फरक आहे. प्रत्येकात अंश 1ने कमी आहे छेदापेक्षा. मग आता हे करत असताना यासाठी काही जनरलाइज नियम आहे का? तर ते पाठ नाही करत बसायचे. इथल्या इथं आपण नियम तयार करू शकतो. जसं की पहा, हे आहेत 1/2 आणि इकडे आहेत 3/4. 1चा फरक असणारे अपूर्णांक, यांच्यामध्ये जर आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपण काय करतो, याच्या छेदाने याच्या अंशाला गुणतो, 4 एके 4, इकडे आले 4, आणि याच्या छेदाने त्याच्या अंशाला गुणतो, 2×6. आता 4 आणि 6 मध्ये कोण मोठा आहे? 6 मोठा आहे. म्हणजेच इथे 3/4 मोठा आहे. याच्यावरून आपल्या एक नियम लक्षात आला की जिथं छेदापेक्षा अंश 1ने लहान आहे असे जे अपूर्णांक असतात त्यामध्ये ज्यांच्यामध्ये संख्या मोठ्या आहेत तो अपूर्णांक नेहमी मोठा असतो. इथं आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक विचारलाय, तर दिलेल्या पर्यायांमध्ये ज्याच्यामध्ये संख्या सगळ्यात मोठ्या आहेत ते आपलं उत्तर असणार आहे 16, 17, 13, 14, 17, 18. म्हणजेच पर्याय क्रमांक 4, 17/18 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक असणार आहे. नियम पाठ करत बसू नका. पाठ केला की गोंधळ होतो, ऐन वेळेला आठवत नाहीत. छोटंसं उदाहरण घेऊन तो नियम तयार करून पाहायचा. नियम लक्षात आला की लगेच उत्तर नोंदवून टाकायचं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? धुळे पोलीसला 2024ला आलेला प्रश्न आहे. तुम्हाला हे प्रश्न पाहिल्यावर लक्षात येत असेल की पोलीस भरतीच्या प्रत्येक पेपरमध्ये अपूर्णांकावर कोणत्या टाईपचा प्रश्न विचारला जातोय. आता इथे जर पर्याय पाहिले आपण तर प्रत्येकाचा अंश 14 आहे. म्हणजे प्रत्येकाला 14 तुकडे मिळाले. पण जो पूर्ण होता त्याचे किती तुकडे केले? इथे 39 केले, इथे 41, इथे 40 आणि इथे 44. सर्वात लहान विचारलाय. जिथं तुकडे जास्त केले तिथं नेहमी वाटा कमी मिळतो. म्हणजेच ज्याचे 44 तुकडे केले आणि त्यातले 14 मिळाले तो वाटा सगळ्यात लहान असणार आहे बाकीच्यांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि इथे 4 अपूर्णांक दिलेत. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारलेला आहे. पुणे SRPFला 2023ला आलेला हा प्रश्न आहे. तर आता इथले जर अपूर्णांक पाहिले आपण तर ते अपूर्णांक पुन्हा लिहून घेतो मी इथे. 3/4, 3/13, 3/11 आणि 3/8. आता सगळ्यांचा अंश 3 आहे. याचा अर्थ काय? प्रत्येकाला 3 तुकडे मिळालेत. पण त्या पूर्णचे किती तुकडे केलेले होते? इथे 4, इथे 13, इथे 11, इथे 8. जिथं सगळ्यात जास्त तुकडे केलेले होते तिथं सगळ्यात कमी वाटा मिळणार आहे. मग सगळ्यात जास्त वाटा कुठे मिळेल? जिथं माणसं कमी आहेत, जिथं तुकडे कमी केलेले आहेत. तिथं 4 तुकडे केले आणि त्यातले 3 मिळाले. म्हणजे सगळ्यात मोठा जो आहे तो 3/4 असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3, 3/4 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि इथे दशांश अपूर्णांक काही दिलेत. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता विचारले? परभणी पोलीसला 2024ला आलेला प्रश्न. हे अपूर्णांक व्यवस्थित एका खाली एक लिहितो. 0.07, हे 0.007, हे 0.7,
त्यानंतर आहे 0.1230 आणि 7. जेव्हा असे अपूर्णांक दिले जातात आणि यातील सगळ्यात मोठा सगळ्यात लहान विचारतात त्यावेळेस तुलना करताना जेव्हा पूर्णांक असतात तेव्हा आपण एककापासून डावीकडे पाहत असतो. इथे मात्र दशांश चिन्हाच्या पुढे पाहिजे. याच्या पुढचं जे स्थळ आहे हे आहे दशांश स्थळ, त्याच्या पुढे आहेत शतांश, त्याच्या पुढे आहेत सहस्त्रांश, त्याच्या पुढे आहेत दशसहस्त्रांश. इथे जर पाहिलं तर दशांशमध्ये इथे दिसतोय आपल्याला 7 आणि बाकीच्यांमध्ये दशांश काय आहेत 0, कारण इथून पुढे किमती कमी कमी होत जातात, स्थानिक किमती कमी होत जातात. मग इथे 0.7 दशांशमध्ये 7 आहेत म्हणजे 0.7 हा सगळ्यात मोठा असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 0.7 हा सर्वात मोठा अपूर्णांक असेल. 0.7 पेक्षा लहान कोण असणार आहे? त्याच्यापेक्षा लहान असणार आहे हा 0.07. त्याच्यापेक्षा लहान कोण असणार आहे? त्याच्यापेक्षा लहान असणार आहे 0.007 आणि सगळ्यात लहान कोण असणार आहे 0.0007. म्हणजे याच्यावरून तुम्हाला चांगली आयडिया आली असेल की दशांश अपूर्णांकांची तुलना करताना दशांश स्थळापासून पुढे पाहायला सुरुवात करायची. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती संख्या 7 व 8च्या दरम्यान आहे? कोल्हापूर पोलीसला 2024ला आलेला प्रश्न आहे. 7 आणि 8च्या मधली संख्या आपल्याला शोधायची. हे 7 आणि इकडे 8 याच्यामध्ये येईल अशी संख्या आपल्याला शोधायची. इथं पहिला पर्याय जो आहे यामध्ये 21/3 आहेत. हे निगेटिव्ह येणार आहेत म्हणजे पॉझिटिव्ह 7 आणि पॉझिटिव्ह 8च्या मध्ये येऊ शकत नाही. पुढे आहे 22/3. 22/3ला जर आपण भाग दिला तर इथे काय होणार आहे? 3 21, राहिला 1 झाले 10, 3 त्रिक 9, राहिला 1 झाले 10, 3 त्रिक 9, 7.33 येणार आहे. बस इथेच आपल्याला उत्तर मिळालंय. 7 आणि 8च्या मध्ये म्हणजे 7.0 आणि 8.0 यांच्यामध्ये येणारा, तर 7.0, 7.1, 7.2, 7.3 याच्यामध्ये येणार आहे म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 22/3. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये सांगा. अजून कोणत्या घटकांवर आपल्याला व्हिडिओ आवश्यक वाटतात ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 1/2, 1/3, 1/4, 1/5 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता विचारलाय? नागपूर आणि चंद्रपूर पोलीसला 2023ला आलेला प्रश्न आहे. तर अपूर्णांक पहा काय आहेत? 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5. इथेही पुन्हा तेच सगळ्यांचा अंश सारखा आहे म्हणजे सगळ्यांना वाटा मिळाला आहे 1/1चा. पण जो पूर्ण होता त्याचे किती तुकडे केले? इथे 2 केले, इथे 3, इथे 4, इथे 5. जिथं तुकडे जास्त झाले, छेद म्हणजे तुकडे किती हे सांगतो. जिथं तुकडे जास्त झाले तिथं वाटा सगळ्यात कमी. इथं सर्वात लहान अपूर्णांक कोणता विचारला आहे म्हणजेच 1/5 हा सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. लक्षात ठेवा, वाटून घेणारे जर जास्त असतील तर प्रत्येकाला वाटा कमी मिळतो, वाटून घेणारे जर कमी असतील तर प्रत्येकाला वाटा मोठा मिळतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 260चा 2/5 बरोबर किती? लातूर चालकला 2021ला आलेला प्रश्न एकदम सोपा. 260चा म्हणजे गुणिले 2/5. याला छेद काही नाही म्हणजे नेहमी छेद 1 असतो आणि जेव्हा अपूर्णांकांचा गुणाकार असतो तेव्हा कोणत्याही छेदाने कोणत्याही अंशाला भाग देता येतो. 5ने भाग देऊया याला. 5 5 25, राहिला 1, 5 दुणे 10, 52 गुणिले 2 होतात 104. 104 जो की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न होता. जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 1/0.05 म्हणजे किती? पुणे SRPFला 2021ला आलेला प्रश्न. हा एक नवीन टाईप चालू होतोय आता पहा. 1/0.05 आहे. तर आता इथे एक लक्षात घ्या, दशांश चिन्ह आपल्याला इथलं छेदातलं घालून टाकायचंय म्हणजे आपल्याला ही क्रिया करणं सोपं जाणार आहे. आता इथे अंशामध्ये दशांश चिन्ह आहे का? तर हो आहे. 1 म्हणजेच 1.00 आहेत. आता इथं छेदात दशांश चिन्ह आपण जर 2 घरं उजवीकडे नेलं तर छेदामध्ये होणार आहेत 5. 1 आणि 2 घरं नेलं. अंशात पण 2 घरं पुढे गेल्यानंतर 1, 2 गेल्यावर हे झाले 100. 100 भागिले 5 म्हणजेच 5 दुणे 10, 500. उत्तर येणार आहे 20 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. या टाईपचे बऱ्याच भरती परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेत. पुढे पाहणार आहोत आपण ते. चला पाहूया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. 0.16 भागिले 4.8 आहेत.
आणि हा प्रश्न नवी मुंबई SRPFला 2021ला विचारलेला प्रश्न आहे. इथेही तसंच करायचं आहे, दशांश चिन्ह आपल्याला सरकवायचं आहे, पण इथं सरकवायला इथं 2 घरं आहेत, इथं एकच आहे, तर पुढे काय असतो 0. या शून्याला किंमत नसते. आता हे सरकवल्यावर पहा 1 2 घरं पुढे जाणार आहे, म्हणजे हे होतील 480 आणि अंशामध्ये 1 2 घरं गेल्यानंतर हे झाले 16. आता इथे भाग देऊया. 16 1 16, 16 त्रिक 48, 16 0 0, म्हणजे झाले हे 1/30 आले. आता काय करायचं इथं या 30नं या 1ला भागायचं आहे आपल्याला. आता हा भागाकार कसा करायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथे हा 1 आहे आणि या 1ला आपल्याला भागायचं आहे 30नं. 30नं भागताना आपण 30 0 0चा भाग देणार आहोत, राहिला 1. आता इथे पहा हा 1 म्हणजेच काय असतो 1.0000, असे कितीही शून्य असले तर काही फरक पडणार आहे, काही फरक नाही पडणार. आता पॉईंट नंतरचा शून्य आपण खाली घेतोय, म्हणून आपण भागाकारामध्ये दशांश चिन्ह देत असतो. त्यानंतर इथं होतो 30 0 परत 0, हे राहिले 10. आता वरचा शून्य पुन्हा खाली आला. आता 30 त्रिक 90 होणार आहेत, परत राहिले किती 10, परत वरचा शून्य येणार आहे, हे 100 होणार आहेत. 30 त्रिक 90 असं रात्रभरही करत बसलो आपण तरी सुद्धा पुढे 3 3च रिपीट येणार आहेत. म्हणजेच 1/30चं उत्तर काय येणार आहे 0.033, जो की आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. दशांश चिन्हांचा भागाकार कसा करायचा हे इथं व्यवस्थित समजावून सांगितलंय. पुढे पण एखाद्या उदाहरणात अजून एकदा सांगेल. पॉईंट दिला आणि शून्य घेतला, हा शून्य येतो कुठून, हा कुठून येतो तर 0.000 असतातच भाज्यामध्ये. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. 9800 भागिले 84 बरोबर किती विचारले. अकोला SRPFला 2021ला आलेला प्रश्न, साधा सोपा भागाकाराचा प्रश्न. यासाठी मात्र पाडेपाठ पाहिजेत आपले. पाडेपाठ असतील तर आपल्याला लगेच कळतं की हे 84 आणि 98 कुणाच्या पाड्यात येतात, 14च्या पाड्यात येतात. 14 सक 84, 14 7 98, 14 0 0, 14 0 0. आता राहिलं काय 700 भागिले 6 आणि आता हा भागाकार करावा लागेल आपल्याला. तर इथे होणार आहेत 6 1 6, राहिला 1 झाले 10, पुन्हा 6 1 6, राहिले 4 झाले 40, त्यानंतर 6 6 36, राहिले 4 झाले 40, 6 6 36, राहिले 4 झाले 40, 6 6 36, राहिले 4 झाले 40. म्हणजे हा 6 पुढं कंटिन्यू येत राहणार आहे, म्हणजेच तो आवर्ती आहे. उत्तर आले आपलं 116.6, जो की आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. 3.75 भागिले 0.75 परभणी पोलीसला 2021ला आलेला प्रश्न. तर पहा हे 3.75 भागिले करायचं 0.75. इथंही दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे 2 घरं उजवीकडे, म्हणजे हे झाले 375 भागिले 75. सोपा भाग देऊ आता 25 देऊया. 25 त्रिक 75, इथे होणार आहेत 25 1 25, राहिले 12 झाले 125, 25 5 125, 15 भागिले 3 म्हणजेच 3 5 15. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, 5 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 1/2 1/3 व 1/4 या अपूर्णांकांची बेरीज किती येईल विचारले. पुणे SRPFला 2021ला आलेला प्रश्न. इथं अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे थोडक्यात सांगतो. 1/2 1/3 आणि 1/4 यांची बेरीज करायची. तर ही बेरीज करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्यांचा छेद किती होऊ शकतो. तर 2 3 4 तिघांच्याही पाड्यात येणारी लहानात लहान संख्या आहे 12. तर 12 ही संख्या प्रत्येकाच्या छेदात येऊ शकते. इथं 12 येण्यासाठी 2ला कितीने गुणावं लागेल 6ने गुणावं लागेल, म्हणजे याच्या अंशाला पण 6ने गुणायचंय. 3च्या इथे 12 येण्यासाठी 4ने गुणावं लागेल, म्हणजे अंशाला पण याच्या आपण 4ने गुणणार आहोत. 4च्या इथे 12 येण्यासाठी 3ने गुणावं लागेल, म्हणजे याच्या अंशाला आपण 3ने गुणणार आहोत. म्हणजे थोडक्यात अंश छेद या दोघांना 3ने गुणलं की ते 3/12 होणार आहेत. आता सगळ्यांचा छेद 12च होणार आहे, तो मी कॉमन खाली लिहून घेतला. इथे झाले 6 1 6 अधिक हे झाले 4 1 4 अधिक हे झाले 3 1 3. टोटल केली तर 6 आणि 4 10 आणि 3 13, 13/12 हे असणार आहे त्याचं उत्तर, जो की आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोणता अपूर्णांक असेल? धाराशिव चालकला 2021ला आलेला प्रश्न. इथं जर पाहिले तर ना तो यांचे अंश सारखेत ना तो छेद सारखे. चला हे अपूर्णांक लिहून घेऊया. हे आहेत 5/9, हे आहेत 8/15, 11/17, 7/11 आणि 6/13. असे जेव्हा कधी अपूर्णांक ज्यांचे अंश छेद वेगवेगळे आहेत असे येतील तेव्हा काय करायचं? प्रत्येकाच्या अंशाला 2 शून्य देऊन टाकायचे. घे तू पण घे, तू पण घे, तू पण घे, तू पण घे. ह्या प्रत्येकाला 2-2 शून्य दिले. थोडक्यात काय केलं? सगळ्यांच्या अंशांना आपण 100ने गुणलं. का गुणलं? तर आपले कॅल्क्युलेशन सोपे व्हावेत, दशांश चिन्ह द्यायची वेळ येऊ नये म्हणून. आता इथे भाग द्यायचा आहे आपल्याला. इथे होणार आहेत 9×5 45, 5 राहिले 9×5 45. इथे 15ने भाग दिले 15×5 75 राहिले 5, 50, 15×3 45. ते 17ने भाग दिल्यावर 17×1 102 राहिले 8 झाले 80, 17×4 68. इथे 11ने भाग दिल्यानंतर होणार आहेत 11×1 66 राहिले 4 झाले 40, 11×3 33. इथे 13ने भाग दिल्यानंतर 13×4 52 राहिले 8 झाले 80, 13×1 78. आता आपल्याला इथं क्लिअर संख्या दिसायला लागल्या, त्यामुळे आता यांची तुलना करणं काही अवघड नाही. आपल्याला हे अपूर्णांक लावायचे आहेत चढत्या क्रमाने. चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात लहान जो आहे तो सगळ्यात आधी येणार आहे. हा असणार आहे 1 नंबरला. त्यानंतर चढत्या क्रमाने 2 नंबरला येणार हा, 3 नंबरला येणार हा, 4 नंबरला येणार हा आणि 5 नंबरला येणार हा. चढत्या क्रमाने लिहिल्यास बरोबर मध्यभागी कोण येईल? 5 अपूर्णांक आहेत म्हणजे मध्यभागी येणारा अपूर्णांक आहे तो तिसरा अपूर्णांक असणार आहे, जो की आहे 5/9. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1 5/9. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19 आणि इथे 4 अपूर्णांक दिलेत आणि विचारले यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीसला 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. इथेच करायचे आपल्याला. अपूर्णांक लिहून घ्यायचे 38/9, 33/8, त्यानंतर 25/6 आणि शेवटी आहे 29/7. 29/7. प्रत्येकाच्या अंशाला आपण 2 शून्य देणार. का? दशांश चिन्ह देण्याची वेळ येत नाही. प्रत्येकाच्या अंशाला आपण 100ने गुणले. आता इथे भाग द्यायचा आहे आणि याचं रूपांतर करायचं आहे. इथे होणार आहेत 9×4 36 राहिले 2 झाले 20, 9×2 18 राहिले 2 झाले 20, 9×2 18. इथे भाग दिल्यानंतर होणार आहेत 8×4 32 राहिला 1 झाले 10, 8×1 8 राहिले 2 झाले 20, 8×2 16. इथे भाग दिल्यानंतर होतील 6×4 24 राहिले 1 झाले 10, 6×1 6 राहिले 4 झाले 40, 6×6 36. 7ने भाग दिल्यावर 7×4 28 राहिला 1 झाले 10, 7×1 7 राहिले 3 झाले 30, 7×4 28. आता इथे आपल्याला क्लिअर कट दिसतंय की यांची व्हॅल्यूज काय येत आहेत साधारण. मग यामधून आपल्याला विचारलं आहे सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 422 412 416 414. सगळ्यात लहान दिसतोय तो म्हणजे 412. 412 म्हणजेच हा 33/8 हा अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5/3 येईल. वर्धा चालकला 2021 आणि धुळे चालकला देखील 2021ला आलेला प्रश्न आहे. सोप्पा आहे पहा. काय करायचंय? 5/9 च्या म्हणजे गुणिले 1/3 च्या म्हणजे गुणिले 36/10 यामध्ये किती मिळवावे? यामध्ये किती मिळवावे? x मिळवावे म्हणजे उत्तर 5/3 येईल. 5/3 उत्तर आलं पाहिजे. अपूर्णांकांचा गुणाकार आहे म्हणजे इथे काय करणार? कोणाच्याही छेदाने कोणाच्याही अंशाला भाग देऊ शकतो आपण. 9×1 9, 9×4 36, 5×1 5, 5×2 10, 2×1 2 आणि 2×2 4. इकडे काय राहिले? सगळं मिळून वर राहिले 2, छेदात राहिले 3 म्हणजेच हे झाले 2/3 अधिक x बरोबर झाले 5/3. पहा आता इथे 2/3 मध्ये काय मिळवल्यावर 5/3 येतात? इथेही छेद 3 आहे, इथेही छेद 3 आहे म्हणजे इथेही छेद 3 येणार आहे. 2 मध्ये किती मिळवल्यावर 5 येतात? तर 3 मिळवल्यावर 5 येतात म्हणजेच इथे मिळवावे लागतील 3/3. तर 3/3 असा पर्याय आहे का? नाही. 3/3 म्हणजेच किती होतात? 1 होतो. पहा 2/3 मध्ये 3/3 मिळवले की 2 अधिक 3 5 होतात. छेद 3 आहे तसं राहतो. 3/3 म्हणजेच 1.
जे आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. 198/528 या अपूर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या. नवी मुंबई पोलीसला 2021 ला आलेला प्रश्न पहा. हे आहेत 198/528. अतिसंक्षिप्त म्हणजे अंश आणि छेद यांना समान संख्येने भागत त्यांना संक्षिप्त रूपापर्यंत घेऊन जायचे. अतिसंक्षिप्त म्हणजे त्यानंतर भागत जाणार नाही दोघांना. सुरुवातीला दिसते आपल्याला 1 आणि 8 आहेत म्हणजे 2 ने भाग जाईल. 2 ने भाग देऊया. 92 18 राहिला एक 92 18. इथे जाणारे 2 दुणे 4 बेसक 12 बेचोक 8 म्हणजे आले किती 99/264. आता यांना कशाने भाग जाईल. 9 9 18 होतात. 6 2 8 4 12. 3 ने भाग जातोय. 3 त्रिक 9 3 त्रिक 9. इथे जाणार आहे 3 8 24 राहिले 2 परत 3 8 24. 33/88. 33/88 ला परत कशाने भाग जाईल 11 ने जाईल. 11 त्रिक 33 11 8 88 म्हणजेच आले किती 3/8. याचा अतिसंक्षिप्त रूप असणारे पर्याय क्रमांक 1 3/8. कॅल्क्युलेशनवर कमांड पाहिजे. कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. 0.025 भागिले m बरोबर 5 तर m बरोबर किती. सातारा पोलीसला 2023 ला आलेला प्रश्न आहे. 0.025 भागिले m बरोबर आहेत 5. तर पाहता हा m इकडे भागिले आहे तो तिकडे गेल्यावर गुणिले होणार आहे. तो 5 तिकडे गुणिले आहे म्हणजे वर अंशात आहे. 5ला छेद काय नाही म्हणजे 1 आहे. 5 अंशात आहे तो इकडे आल्यानंतर छेदात येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे ते पहा 0.025 ते 5 इकडे छेदात येतील. छेद 5 बरोबर हा m तिकडे जाऊन वर जाणार आहे अंशामध्ये. हा झाला m. आता इथं पुन्हा तसंच दशांश चिन्ह आपल्याला घालवावं लागेल. ते घालवण्यासाठी काय करणार तर याला 5.000 असं मी लिहिलं तर m बरोबर काय येणार आहे. आता m बरोबर येणार आहे दशांश चिन्ह घालवल्यावर हे होणार आहेत 25/5000. हे झाले 25/5000. आता इथे भाग देऊया तर 25 1 25 25 2 50 25 0 0 25 0 0. आता 1 ला आपल्याला या 200 ने भागायचं आहे. 1 ला 200 ने भागायचं म्हणजेच मी त्याला असं लिहितो 1/2 गुणिले 100 पैकी 1/2 ची किंमत माहिती आहे मला ती असते 0.5/100. आता छेदात 2 शून्य म्हणजे दशांश चिन्ह अजून 2 घरं डावीकडे गेलं पाहिजे म्हणजे अजून एक इकडे शून्य वाढेल म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे 0.005 005. पहा काय झालं छेदात 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह 2 घरं डावीकडे आलं आणि उत्तर आलं 0.005 जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23 आणि काही अपूर्णांक दिलेत. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे कसं सोडवायचं. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गला 2023 ला आलेला प्रश्न आहे. हे सोडवताना आपण काय करतो प्रत्येकाच्या अंशाला डबल 0 देतो म्हणजेच अंशांना आपण 100 ने गुणत असतो आणि नंतर छेदाने भाग देऊन त्यातील सर्वात लहान सर्वात मोठा कोणता आहे ते आपण शोधत असतो. हा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे कारण प्रत्येक भरती परीक्षेत असा प्रश्न आलेलाच आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. गडचिरोली चालकला 2023 ला आलेला प्रश्न. इथे पहा जर पर्याय पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इथं हा 0 0 कट होणार आहे. इथे पण हा 0 0 कट होणार आहे. इथे हा अंश आणि छेदातला 1 1 0 कट होणार आहे. इथे राहिले 1/100. इथे 16/1600. इथे राहिले 1/30 आणि इथे राहिले 1/160. आता इथे अजून याला सिम्प्लिफाय केलं तर ह्या 16/1600ला 16 1 16 खाली 16 1 16 16 0 0 16 0 0 1/100 झाले. आपल्याला विचारले सर्वात लहान अपूर्णांक कोणता. 1/100 आणि 1/100 हे सेम झाले. सगळ्यांचा अंश 1 आहे. सगळ्यांचा अंश 1 आहे याचा अर्थ छेदावरून ठरणार आहे. ज्याचे तुकडे सगळ्यात जास्त झाले तो सगळ्यात लहान अपूर्णांक असणार आहे. तो म्हणजे 1/160 म्हणजेच तो होता 10/1600 जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25 आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकांवर आपल्याला क्रिया करायची आहे. पुणे SRPF ला 2024 ला आलेला प्रश्न आहे.
हे लिहून घेऊया 4.5/7 अधिक 2.3/7 वजा 3.5/7. आता हे सोडवत असताना दोन स्ट्रॅटेजी आहेत. एक तर याचं अंशाधिक अपूर्णांकांमध्ये रूपांतर करा मग सोडवा. त्यापेक्षा सोपा मार्ग यातले पूर्णांक बाजूला करून घ्या. पूर्णांक बाजूला केले तर काय येणार आहेत, हे 4 अधिक 2 वजा 3 हे पूर्णांक आले, अधिक यामध्ये हे काय आहेत 5/7 अधिक 3/7 वजा 5/7. आता हे सोडवल्यावर पहा काय होतं, 4 आणि 2 6, 6तून 3 गेले राहिले 3, अधिक इथं 5 आणि 3 होतात 8, 8/7 त्यातून 5/7 गेल्यावर राहतात 3/7. 3 अधिक 3/7 म्हणजेच असतात 3.3/7. हो, जेव्हा असं असतं पूर्णांक आणि अपूर्णांक असतात तेव्हा यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह असतं, गुणाकाराचं नाही. याचं उत्तर आलं 3.3/7 जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. सोप्यात सोप्या आणि समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी देखील तुम्हाला कुठे शंका वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26 आणि त्या अपूर्णांकांवरील क्रिया दिलेल्या आहेत. पुणे SRPFला 2024ला आलेला प्रश्न आहे. किचकट दिसत असला तरी घाबरून नाही जायचं, सहज सोडवता येणार आहे तो. हे लिहून घेऊया 4 छेद छेदात आहेत 5 वजा 1 छेद. आता 3 वजा 4/5 जे आहेत यांना मी काय करतो सेपरेट सोडून घेतो. 3 वजा 4/5 या 3ला छेद काय नाही म्हणजे 1 आहे. इथे होणार आहेत 5 त्रिक 15 वजा 4 एके 4 छेद 5 एके 5. 15तनं 4 गेले राहिले 11/5. म्हणजेच ते 3 वजा 4/5 जे आहे त्यांची किंमत जी आहे ती येणार आहे 11/5. ती आपण इथे लिहूया 11/5. आता हे सोडवत असताना काय होणार आहे पहा, हे 4/5 वजा आता 1/11/5 म्हणजेच 1/11/5 आहेत. मग ते भागिले जे आहेत ते उलटून गुणिले होतात म्हणजेच 1 गुणिले 5/11 म्हणजेच ते 5/11 होणार आहेत. आता हे पुन्हा आपल्याला सोडवायचं आहे तर हे 5 वजा 5/11 जे आहेत त्यांना मी आधी सोडून घेतो 5 वजा 5/11ला. हे 5 वजा 5/11. इथे पण काय करणार 5ला छेद 1 आहे 11/5 झाले 55 वजा 5 एके 5 छेद 11. 55 मधून 5 गेले राहिले 50/11. पहा हे 5 वजा 5/11ची किंमत आली आहे 50/11 म्हणजेच हे झाले आता 4/50/11. हे छेद 50/11 म्हणजेच काय आहे 4/50/11 आहेत. हे लक्षात घ्या की छेद म्हणजेच भागिले आहेत. भागिले म्हणजेच उलटून गुणिले होणार आहेत. इथं 1/11/5 5/11 कसे झाले ते तुमच्या इथं लक्षात येईल की 4/50/11 आहे म्हणजे 4/50/11 आहेत ते उलटून गुणिले होणार आहेत म्हणजे 4 गुणिले 11/50 होणार आहेत. 4ला छेद काय नाही म्हणजे 1. अंशांचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार 11 चोक झाले 44 आणि छेदात 50 एके 50. याचं उत्तर आहे 44/50 जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जरी दिसायला किचकट असला तरी टप्प्याटप्प्याने सोडवत गेलो तरी देखील प्रॉब्लेम सुटतात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. दशांश अपूर्णांकांचा भागाकार आहे. काटोल नागपूर SRPFला 2024ला आलेला प्रश्न. हे आहे 0.45 भागिले 0.309 1 2 309. आता इथे आपल्याला दशांश चिन्ह घालवायचे. 45च्या पुढे काही नाही म्हणजे 2 शून्य आहेत या शून्यांना किंमत नसते. छेदात दशांश चिन्ह 1 2 3 4 घरं पुढे नेल्यावाले 9. अंशातही 4 घरं नेल्यावर 1 2 3 4 हे झाले 4500. भागाकार केल्यानंतर 9/5 45 900 900. उत्तर आलेलं आहे 500 जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. दशांश अपूर्णांकांचा भागाकार करत असताना दशांश चिन्ह ज्याला सरकवता आलं त्याला काही अवघड नाही. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवायचे म्हणजे उत्तर 11/3 येईल.
आणि हा प्रश्न नागपूर SRPFला 2024ला विचारलेला आहे. तुम्हाला आधी सोडवायचा असेल व्हिडिओ पॉज करून सोडवू शकता आणि नंतर पुन्हा कंटिन्यू करू शकता. चला पाहूया आता. हे 5/9 च्या म्हणजे गुणिले 1/3 च्या म्हणजे गुणिले 36/10 यामध्ये किती मिळवायचे मगाच्या सारखाच प्रश्न आहे, म्हणजे उत्तर 11/3 येईल. इथं उत्तर थोडं वेगळं आहे फक्त. तर इथे तेच होणार. 9 × 9 = 9 × 36, त्यानंतर 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. इथे राहिले 2/3. 2/3 अधिक x बरोबर 11/3. हे जर तुमच्या लक्षात येत असेल की छेद 3 3 आहे, म्हणजे 2 मध्ये किती मिळवलं 11 येतात, 9 येतात, म्हणजे 9/3 तसं सोडवा. किंवा या 2/3ला तिकडे पाठवून द्या, म्हणजे x बरोबर काय येणार आहे, हे 2/3 बरोबरच्या डावीकडे होते तेव्हा अधिक होते, उजवीकडे गेल्यावर वजा होणार आहेत. 11/3 वजा 2/3, 11तून 2 गेले राहिले 9/3, म्हणजेच x ची किंमत आली 9/3. आता 9/3 म्हणजेच काय, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, म्हणजेच किती मिळवावे लागतील, 3 मिळवावे लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. 300.2/3 व 200.5/2 यातील फरक किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि हा नागपूर लोहमार्ग चालकला 2023ला आलेला प्रश्न आहे. हे 300.2/3 वजा 200.5/2 यातला फरक विचारलाय. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. 300-900 अधिक 2 म्हणजे हे झाले 902/3 वजा 200×400 अधिक 5 झाले 405/2. आता इथे काय करणार, याच्या छेदाने याच्या अंशाला गुणणार, याच्या छेदाने त्याच्या अंशाला गुणणार. 902 × 2 होणार 9 × 2 = 1804 वजा ह्या 3 ने 405ला गुणल्यावर 4 × 3 = 12, 12 आणि 5 × 3 = 15, 1215. या दोघांचा छेद असणारे 3 × 2 = 6. आता हे सोडवल्यानंतर 1804 मधून 1215 गेल्यानंतर येतात 589 आणि त्याला छेद आहे तो म्हणजे 6. इथे आता भाग द्यायचा आहे. 6 × 9 = 54, राहिले 4 झाले 49, 6 × 8 = 48, राहिला 1/6, म्हणजेच 98.1/6 हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक पर्यायात संख्या बरोबर उतरत्या क्रमाने आहेत. आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत. नाशिक शहर पोलीसला 2024, गोंदिया पोलीसला 2023ला आलेला प्रश्न. आता इथे जर पर्यायांचं आपण निरीक्षण केलं तर सगळ्या पर्यायांमध्ये सेम अपूर्णांक दिलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंश आणि छेद यामध्ये सगळ्यांमध्ये 2चं अंतर आहे. 5 × 2 = 7, 9 × 2 = 11, 7 × 2 = 9, 3 × 2 = 5. तर आता इथं हे सगळे सोडवत बसायचे नाहीयेत. इथं काय करायचंय की अंश आणि छेद यात जर 2-2चं अंतर असणारे अपूर्णांक असतील तर त्याची काय खासियत असते ते आपल्याला शोधायचंय. त्यासाठी यातलेच आपण 2 अपूर्णांक उचलूया. 3/5 आणि 5/7. हे 3/5 आणि हे 5/7. यांच्यातील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी काय करणार, या 7 ने या 3 ला गुणणार, 7 × 3 = 21 आणि ह्या 5 ने 5 ला गुणणार, 5 × 5 = 25. म्हणजे जेव्हा कधी असेल 2चा फरक असणारे अपूर्णांक की अंशापेक्षा छेद 2 ने मोठा आहे, असं जेव्हा कधी असेल तेव्हा ज्याच्यामध्ये संख्या मोठ्या आहेत तो अपूर्णांक मोठा असतो हे आपल्या लक्षात येतंय. आपल्याला उतरत्या क्रमाने हवे आहेत, म्हणजे ज्यामध्ये संख्या उतरत्या क्रमाने आहेत तो पर्याय बरोबर असणार आहे. इथं 5 9 7 3 नाही चालणार. 9 5 7 3 हे 5 7 पुढे मागे झाले, 9 5 3 7 हे पुढे मागे झाले, 9/11 7/9 5/7 3/5. पर्याय क्रमांक 4 जो आहे हा योग्य पद्धतीने उतरत्या क्रमाने अपूर्णांक त्यामध्ये आहेत. नियम पाठ करायचे नाहीये, त्यावेळेसच एक छोटं उदाहरण घ्यायचं, नियम बनवून पाहायचा आणि तो अप्लाय करायचा आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. जर x/225 बरोबर 11/25/15 तर x बरोबर किती विचारले. पुणे लोहमार्ग पोलीसला 2023ला आलेला प्रश्न एकदम सोपा आहे. x/225 बरोबर 11/25/15 आहेत. हे 225 इथं भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होतील, म्हणजे x बरोबर येणार आहेत हे 11/25 भागिले 15 गुणिले 225. 225ला छेद काही नाही म्हणजे 1 आहे.
हा का लिहितो मी छेद की अंश आणि छेद हे आपल्याला कळावं म्हणून फक्त. 15 15 होतात 225 आणि 1125 गुणिले 15 केल्यानंतर येतात 16,875. 16,875 असणारा आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा. बुलढाणा चालकला 2021 ला आलेला प्रश्न आहे. आता पहा, एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे हे समजण्यासाठी एक छोटी आकृती काढू आपण. 1/3 म्हणजे एका पूर्णचे समान 3 भाग केल्यावर त्यातला एक भाग 120 आहे. 1/3 भाग 120 आहे तर ती संख्या काय असणार आहे? 120 120 120 3 वेळा म्हणजेच 120 गुणिले 3 होणार आहे ती संख्या 3236. 360 ही असणार आहे ती संख्या. आपल्याला विचारले त्या संख्येचा 2/9 भाग शोधा. 360 चा 2/9 शोधायचा आपल्याला. चा म्हणजेच असतो गुणिले 360 गुणिले 2/9. इथेही अंश छेद कळावं म्हणून याला छेद 1 आहे हे लक्षात घ्या. या 9ने याला भाग जाऊ शकतो. जेव्हा गुणाकार असेल अपूर्णांकाचा तेव्हाच कोणाच्याही अंशाने कोणाच्याही छेदाला भागता येतं. तर या 9 1 9 9 चौक 36 9 0 0 40 गुणिले 2 केल्यानंतर येतात 80. आपलं उत्तर असणार आहे 80 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. 5/x अधिक 3/x बरोबर 1 असेल तर xच्या जागी पुढील पैकी कोणता अंक असेल? अकोला चालकला 2023 ला आलेला प्रश्न. हे पहा, हे आहेत 5/x अधिक हे 3/x बरोबर आलेला आहे 1. आता पहा, इथे छेद समान आहे म्हणजेच अंशांची बेरीज होणार आहे. म्हणजेच इथं होणार आहेत 5 अधिक 3 8/x बरोबर 1 असणार आहे. आता x हा इकडे काय आहे? भागिले आहे, तो तिकडे जाऊन गुणिले होईल. म्हणजेच काय होणार आहेत? इथेच लिहितो 8 बरोबर x गुणिले 1 म्हणजेच येणार आहे x ची किंमत आलेली आहे 8. हे असंही शोधू शकता किंवा उत्तर 1 येत आहे म्हणजे 8/x बरोबर जर 1 आहे तर xच्या ठिकाणी काय असणार आहे? 8/8च असणार आहेत ते. 8/8 म्हणजेच 8 1 8 उत्तर 1 येणार आहे. म्हणजेच x ची किंमत जी आहे ती असणार आहे 8 जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. a/7 बरोबर b/9 बरोबर c/11 जर तर a:b:c बरोबर किती हे विचारलेलं आहे. a चं b चं आणि c चं गुणोत्तर विचारलेलं आहे. तर इथे एक लक्षात घ्या, a/7 बरोबर b/9 बरोबर c/11 बरोबर k आहे असं आपण मानूया. असं जर मानलं तर काय होणार आहे? a बरोबर होणार आहे 7 गुणिले k म्हणजे 7k. b बरोबर होणार आहे 9 गुणिले k म्हणजे 9k आणि c बरोबर होणार आहे 11 गुणिले k म्हणजे 11k. आता इथे आपल्याला काढायचं आहे काय? a चं b चं c चं गुणोत्तर म्हणजे a:b:c म्हणजेच ते गुणोत्तर येणार आहे 7k 9k 11k. आता k k k सगळ्यांमध्ये कॉमन आहे त्यामुळे तो कट होईल आणि हे 7 9 11 या पद्धतीचं गुणोत्तर येणार आहे जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. अमरावती ग्रामीण पोलीसला 2023 ला हा प्रश्न आला होता. याची शॉर्ट ट्रिक पण लक्षात असू द्या. जेव्हा कधी असे अपूर्णांकामध्ये दिलेले असतील तेव्हा जे अंशांचं गुणोत्तर आहे तेच छेदांचंही गुणोत्तर असतं. हे जर लक्षात राहिलं तर चांगली गोष्ट आहे. अंशांचं जे गुणोत्तर असतं तेच छेदांचं असतं. म्हणजे a:b:c हे गुणोत्तर 7 9 11 असंच येणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. a,b,c,d,e च्या अपूर्णांकात किमती दिलेल्या आहेत तर खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे हे विचारले. सोलापूर शहर चालकला 2023 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे. अपूर्णांकांची फक्त तुलना करायची आहे आणि अपूर्णांकांचे अंश छेद जर पाहिले तर त्यात असा विशिष्ट कोणताही क्रम दिसत नाहीये. त्यामुळे आपल्याला त्यांची तुलना आपल्या पद्धतीनेच करावं लागेल. हे आहेत 5/8 7/12 13/16 त्यानंतर 16/19 आणि 3/4. आता यांची तुलना करण्यासाठी यांना आपण प्रत्येकाच्या अंशाला 2 शून्य देतोय म्हणजे 100 ने गुणतोय म्हणजे आपल्याला दशांश चिन्ह द्यावे लागणार नाहीत. प्रत्येकाला दिलेले आहेत 2 शून्य.
आता इथे द्यायचा आहे भाग आपल्याला, तर भाग देताना 8 × 48 राहिले 2 झाले 20, 8 × 2 = 16, इथे 12 × 5 = 60 राहिले 10 झाले 100, 12 × 8 = 96, इथे 16 ने देताना 16 8 128 राहिले 2 झाले 20, 16 1 = 16, इथे देताना 19 8 152 राहिले 8 झाले 80, 19 चोक 76, इथे 4 ने देताना 4 7 28, 2 राहिले 4 5 20. आता इथे यामध्ये आपण तुलना करू शकतो. हा म्हणजेच आपला ए हा आहे, बी हा आहे, सी हा आहे, डी आणि हा आहे ई. यांच्यात लहान मोठेपणा ठरवताना सगळ्यात मोठा कोण दिसतोय? 84. 84 म्हणजेच डी हा सगळ्यात मोठा आहे. डी पेक्षा लहान आहे तो म्हणजे सी. सी त्यापेक्षा लहान आहे. 81 पेक्षा लहान असणारी संख्या आहे 75 म्हणजेच तो आहे ई. ई पेक्षा लहान कोण आहे? 75 पेक्षा लहान आहे इथे 62 म्हणजे तो आहे ए. आणि ए पेक्षा आणि सगळ्यात लहान जो आहे तो 58 म्हणजे तो आहे बी. आता क्रम झाला आपला बी ए ई सी डी. तर बी ए ई सी डी हा पर्याय क्रमांक 1च आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. किचकट दिसले तरी सुद्धा याच पद्धतीने अपूर्णांकांचे प्रश्न सोडवा. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठीची. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. 12/45 बरोबर x/135 तर x बरोबर किती? कोल्हापूर बँड्समनला 2021 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न लिहून घेऊया. हे आहेत 12/45 बरोबर x/135. इकडे लिहिण्यापेक्षा मी इकडे लिहितो x/135. इथे पहा हे 135 इकडे भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होणार आहेत. जे x बरोबर येणार आहे 12/45 गुणिले 135. हे गुणिले झालेत. आता अपूर्णांकांचा आणि याचा गुणाकार आहे. अंश छेद काढावा म्हणून याला छेद 1 असतो हे लक्षात ठेवा. इथे आता भाग द्यायचे आहेत आपल्याला. तर 15 त्रिक 45 आणि 15 90 135. 3 एके 3 आणि 3 चोक 12 होतात. छेदात 1 1 राहिला, अंशात आले 4 गुणिले 9 9 चोक होतात 36. म्हणजेच x ची किंमत असणार आहे 36, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो. तर तो अपूर्णांक काढा. हे आपल्याला विचारले. पर्याय दिलेले आहेत. भंडारा पोलीसला 2021 ला आलेला हा प्रश्न आहे. तर यामध्ये पहा, पहिली गोष्ट सांगितली अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश छेदापेक्षा 5 ने मोठा पाहिजे. 21 आणि 5 26 म्हणजे हे शक्य आहे. 26/21. दुसरा 6 आणि 5 11 होतात म्हणजे 11/6 पण शक्य आहे. 55/49 आणि 6 55 होतात म्हणजे हा येऊ शकत नाही. आणि पुढचा 7 आणि 5 12 म्हणजे हा पण शक्य आहे. आता यामध्ये पुढची जी कंडिशन सांगितली की अंश आणि छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यावर काय होतं. तर याच्या अंशामध्ये पण 4 मिळवूया, छेदात पण 4 मिळवूया. 26 आणि 4 होतात 30 आणि 21 आणि 4 होतात 25. 5 30 आणि 5 5 25. 6/5. यस, तो अपूर्णांक 6/5 होतो. याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हेच आहे. पुढची चेक करायची गरज पडली नाही. हे वास्तविक याची शास्त्रीय पद्धत म्हणजे समीकरण मांडून सोडवणं आहे. पण समीकरण मांडून सोडवल्यानंतर ते अजून किचकट होईल. त्यामध्ये अंश छेद हे लिहायला तसं काही नाही, सोपं आहे ते देखील. की यामध्ये एक सांगितलं आपल्याला की अंश 5 ने मोठा आहे म्हणजे छेद x असेल तर अंश होईल x + 5. आणि ह्या दोघांमध्ये देखील 4 4 जर मिळवले तर तो अपूर्णांक होतो 6/5. आणि हे समीकरण सोडवलं तरी देखील आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. आणि ते उत्तर हेच मिळणार आहे की तो अपूर्णांक जो आहे तो 26/21 या ठिकाणी आपल्याला मिळून जाणार आहे. मी पर्यायावरून सोडवलं. समीकरण मांडून देखील हे सोडवता येईल. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती? नागपूर कारागृहाला 2021 ला विचारलेला प्रश्न. खूप सोपे प्रश्न आहेत. या टाईपचे येणारे प्रश्न कसे पहा. एका पुस्तकाचा 5/9 भाग वाचून झालेला आहे. 5/9 भाग म्हणजेच काय, त्या पुस्तकाचे एकूण भाग केले 9 आणि त्यातले 5 भाग वाचून झालेले आहेत.
अजून 20 पानं वाचल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहतात. 20 पाने वाचल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहतात. म्हणजे हा 5/9 भाग सोडून शिल्लक असणारी पानं किती आहेत? ती आहेत 20 अधिक 76 आहेत. बरोबर. 5/9 भाग आणि हे 20 अधिक 76 पानं मिळून पूर्ण पुस्तक होतं. म्हणजे 76 आणि 20 झाले किती? 96 पानं शिल्लक आहेत. 96 पाने शिल्लक आहेत. 9 पैकी 5 भाग वाचून झालेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. 9 पैकी 5 भाग वाचून झालेले आहेत. म्हणजे वाचायचे भाग किती शिल्लक राहिले? 4 भाग शिल्लक राहिले. कसे? 5 आणि 4 9 होतात. 9 पैकी 5 वाचून झाले, 4 भाग शिल्लक राहिले. 4 भाग म्हणजे आहेत 96 पानं. मग एक भाग बरोबर किती होईल? या 4ने त्या 96ला भागणार. 24 चोक 96. एक भाग म्हणजे आली 24 पाने. आता हे मिळाल्यावर काहीही विचारू द्या, हे सांगू शकतो आपण. विचारले त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती? त्या पुस्तकाला एकूण किती? 9 भागां एवढी पाने आहेत. एकूण भाग किती गेलेत? 9. म्हणजे 9 भागांनी एवढी पानं आहेत. एक भाग म्हणजे 24 आहे. म्हणजे एकूण पानं जी आहेत ती किती असणार आहे? 24 गुणिले 9 आणि 24 गुणिले 9 केल्यानंतर ते येतात 216. म्हणजेच त्या पुस्तकाला एकूण पानं किती असणार आहेत? पर्याय क्रमांक 3 216 पाने असणार आहेत. या प्रकारचे प्रश्न या टाईपनं सहज तोंडी सोडवता येतात. समीकरण मांडून सोडवलं तर ते किचकट होत जाणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे, तर ती संख्या कोणती? धाराशिव चालकला 2021 ला आलेला प्रश्न आहे. आता हे सोडवताना पहा, यामध्ये 2 कंडिशन आहे. पहिली कंडिशन आहे एकक स्थानी 3 हा अंक असला पाहिजे. पर्यायात सगळ्यांच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे. हे सगळेच पर्याय कॉम्पिटिशन मध्ये आहेत. आता पाहूया यातला कोण जिंकतो ते. दुसरी कंडिशन आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे. या संख्येच्या 1/7 पट त्याची बेरीज आली पाहिजे. 1/7 पट करायची म्हणजेच गुणिले 1/7, म्हणजेच याला 7 ने भागावं लागेल. याची 1/7 पट, याची 1/7 पट, याची 1/7 पट. कुणाची येते ते पाहूया. आता इथे पाहिले तर 83ला काही 7 ने भाग जात नाही. 12 84 होतात, म्हणजे हे येऊ शकत नाही. इथं 63ला मात्र 7 ने भाग जाणार आहे. 7 9 63 होतात 9 आणि अंकांची बेरीज 6 आणि 3 9 येते. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते 63 हेच असणार आहे. पर्याय क्रमांक 2. इथेही 7 ने भाग जात नाही, इथेही 7 ने भाग जात नाही. पर्यायावरून सोडवला तर सहज सुटतो हा प्रश्न. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. एक मुलगा त्याचा 3/5 प्रवास रेल्वेने, 7/20 प्रवास बसने आणि उरलेला 7.5 किलोमीटर प्रवास पायी पूर्ण करतो, तर एकूण प्रवास किती? हे विचारले. नागपूर ग्रामीण पोलीसला 2023 ला आलेला प्रश्न. खूप सोपे प्रश्न असतात या प्रकारचे. कसे सोडवायचे पहा. यातला पहिला तर हा 3/5 आणि हा 7/20 प्रवास, हा मिळून किती प्रवास होतो हे पहिल्यांदा शोधलं पाहिजे आपल्याला. याचा छेद आपण 20 करू शकतो, म्हणजे याला 4 ने गुणा, अंशालाही 4 ने गुणा. सममूल्य अपूर्णांक करतोय. 3 चोक झाले 12, 5 चोक झाले 20 अधिक हे 7/20, म्हणजेच हे टोटल झाले 12 आणि 7 19/20. 19/20 भाग त्याचा प्रवास कशाने झालेला आहे? रेल्वेने आणि बसने झालेला आहे. 20 पैकी 19 भाग प्रवास झालेला आहे. मग प्रवास किती शिल्लक राहिला? 1 भागाचा प्रवास शिल्लक राहिला. आणि हा 1 भागाचा प्रवास म्हणजेच तो उरलेला प्रवास आहे, तो आहे 7.5 किलोमीटर. तो म्हणजेच आहे 7.5 किलोमीटर. तर आपल्याला विचारले एकूण प्रवास किती विचारलेला आहे. एकूण प्रवास म्हणजे किती भाग आहेत? 20 भाग आहेत. छेद म्हणजे दाखवतो त्या पूर्णचे किती भाग केले. 20 भागाने एवढा एकूण प्रवास असणार आहे. 1 भाग 7.5 आहे, तर 20 भाग म्हणजे किती येणार आहेत? ते येणार आहेत 7.5 गुणिले 20. पॉईंट नाही असं समजा जरा वेळ. 7500 आणि 75 दुने झाले 150. दशांश चिन्हानंतर एक अंक म्हणजे हे झाले 150.0 किलोमीटर. म्हणजेच 150 किलोमीटर त्याने टोटल प्रवास केलेला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल.
या पद्धतीने जर मांडणी करून सोडवलं तर झटपट आणि तोंडी हे प्रश्न सुटतात. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. 3 संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे. दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? वर्धा चालकला 2021ला आलेला प्रश्न. प्रश्न पाहिला तर सोपा आहे, फक्त जरा गुंतागुंतीचा वाटतोय आपल्याला, पण तेवढा नाहीये. पहा, पहिली संख्या दुसरीच्या 3/4 म्हणजे छेदात 4 आहे. दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या. तर यामध्ये काय करूया आपण, तिसऱ्या संख्येवरून तुलना होत पहिल्या संख्येला आलेली आहे. इथे 8 आणि 4 आहे म्हणून मी तिसरी संख्या मानतानाच 8x अशी मानतो. ती 8x असेल तर दुसरी संख्या काय आहे? दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तिसरीच्या 9/8 म्हणजे 8x गुणिले 9/8. हे 8 गेले, राहिले काय 9x. दुसरी संख्या आलेली आहे 9x, तिसरी आहे 8x. आणि पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे. पहिली संख्या आहे ती दुसरीच्या म्हणजे ह्या 9xच्या 3/4 पट आहे. मग इथे काय होणार? 9 त्रिक 27x/4 ही असणार आहे पहिली संख्या. आता आपल्याला सांगितलेली सगळ्यात पहिली कंडिशन, 3 संख्यांची बेरीज 190 आहे. या तिघांची बेरीज मांडायची आपल्याला, ती येणार आहे 190. चला ती बेरीज मांडूया. ती होणार आहे 27/4x अधिक 9x अधिक 8x बरोबर 190 आहे. तर इथे पहा, छेदात 4 आहे म्हणजे या सगळ्यांचा छेद आपल्याला 4 करावा लागेल. म्हणजे या दोघांच्या अंशांना 4 ने गुणावं लागेल. हे 27x असेच राहतील, अधिक हे होतील 9 चोक 36x, अधिक हे होतील 8 चोक 32x. छेद याला असणार आहे 4 बरोबर आहेत 190. आता हे सोडवल्यानंतर काय होईल? 27 अधिक 36 अधिक 32x बरोबर येणार आहेत 95x/4 बरोबर आहेत 190. आता हे 4 तिकडे जाऊन गुणिले होतील. 95x बरोबर 190 गुणिले 4. हे 95 जाऊन भागिले होतील. x बरोबर 190 गुणिले 4 भागिले 95. 95 के 95 दुने 190, 4 दुने 8. x ची किंमत मिळाली आपल्याला 8. x ची किंमत 8 मिळाली तर पहिली संख्या, आणि आपल्याला काय विचारले, पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? तिसरी संख्या. तिसरी संख्या आहे 8x म्हणजे 8 8 64. तिसरी संख्या आली 64. पहिली संख्या होणार आहे 27/4 गुणिले x ची किंमत आहे 8. 4 एके 4, 4 दुने 8, 27 दुने झाले 54. पहिली संख्या आली 54, तिसरी आली 64. 64 वजा 54 कितीचा फरक येतो? 10चा फरक येतो. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 10. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. एका संख्येच्या 1/5 पटीतून त्याच संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 मिळतात, तर ती संख्या कोणती? गोंदिया SRPFला 2021ला आलेला प्रश्न आहे. सोपा आहे. ती संख्या आपण x मानली तर x ची 1/5 पट म्हणजे आले x/5 वजा त्याची 1/12 पट म्हणजे x/12 ही वजा बाकी आपल्याला मिळते 28. पहा, आता इथे 5 आणि 12 म्हणजे छेदांचा लसावी होणार आहे 60. म्हणजेच ह्या 12ने याला गुणलं 12x वजा हे झाले 5x आणि छेदात होणार आहेत 12 पंचे 60 बरोबर आहेत 28. आता इथे 12 मधून 5 गेले, राहिले 7x. हे 60 इकडे भागिले आहेत, तिकडे जाऊन गुणिले होतील. 28 गुणिले 60 होणार आहेत. आता इथे हे 7 जे आहेत हे x ला गुणिले आहेत, तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. म्हणजेच x बरोबर येणार आहे 28 गुणिले 60 भागिले हे x ला गुणिले असलेले 7 तिकडे जाऊन भागिले. 7 एके 7, 7 चोक 28. x बरोबर येणार आहे 6 चोक 24 आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे 240. ती संख्या असणार आहे पर्याय क्रमांक 3, 240. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. काही पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज दिली आहे. या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळवला असता पूर्ण संख्या मिळेल असं विचारले. कुसडगाव जळगाव SRPFला 2021ला विचारलेला प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे, समजून घ्यायचा आहे तो महत्त्वाचा. म्हणजे
आपल्याला यामध्ये मिळवायचा एक अपूर्णांक आणि आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे पूर्ण संख्या. त्यामुळे यामध्ये असणाऱ्या ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांचा आपण विचारच करणार नाहीये. आपण फक्त अपूर्णांकांचा विचार करणार आहोत आणि त्यापासून पूर्ण संख्या मिळवण्यासाठी कोणता अपूर्णांक मिळवावा लागेल एवढंच आपल्याला शोधायचं आहे. चला अपूर्णांक लिहून घेऊया. हे आहे 2/3, यात आहे 7/12, याच्यामध्ये आहेत 9/36 म्हणजेच 9 एके 9 आणि 9 चौक 36 म्हणजेच हे 1/4 झाले. 5 पूर्णच आहे आणि 7.1/12 म्हणजे यातला फक्त आपण 1/12 घेणार आहोत. या सगळ्यांचा छेद जर पाहिला तर आपण या सगळ्यांचा छेद करू शकतो 12. छेदांचा लसावी आला 12. तर 12 येण्यासाठी इथं 3ला कितीने गुणावं लागेल? 4ने, म्हणजे अंशालाही 4ने गुणणार. 12 ऑलरेडी आहेत म्हणजे इथं 1नेच गुणावं लागेल. इथं 4ला कितीने गुणावं लागेल? 4 त्रिक 12 म्हणजे अंशाला 3ने गुणावं लागेल. 12 एके 12 म्हणजे इथं अंशाला 1नेच गुणावं लागेल. हे झाले 4 दुने 8 अधिक 7 एके 7 अधिक 3 एके 3 अधिक 1 एके 1. हे जर केले तर 8 आणि 7 15 आणि 3 18 आणि 1 होतात 19/12. 19/12चं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. 12 एके 12 राहिले किती? 7/12. आता इथे लक्षात घ्या, हा एक सुद्धा पूर्ण झाला, तो सुद्धा बाजूला गेला. राहिलेत काय? 7/12 राहिलेत. आणि या 7/12ला आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण अंक करायचा आहे. तर यात किती मिळवावे लागतील? तर पूर्ण होण्यासाठी काय व्हायला पाहिजेत? 12/12 व्हायला पाहिजेत. मग 12/12 होण्यासाठी किती मिळवावे लागतील? तर इथं छेदात 12च असतील आणि 7 आणि 5 12 होतात म्हणजे 5 मिळवावे लागतील. म्हणजे मिळवावा लागणारा जो अपूर्णांक आहे तो काय असणार आहे? 5/12, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. 3/4 17 28. काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती? चंद्रपूर पोलीसला 2021ला आलेला प्रश्न. यात इकडे आहे ती आहे रवीना आणि इकडे आहे ती काजल. आता यांच्या पुस्तकांचा आपल्याला विचार करायचा आहे. रवीनाच्या पुस्तकाचा 3/4 भाग वाचून झाला. पहा 3/4 भाग वाचून झाला तेव्हा काय शिल्लक राहिलं? आणि 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. म्हणजे 17 अधिक 28, 28 आणि 7 35 आणि 10 45, 45 पाने बाकी राहिली. ठीक आहे. पहा 4 पैकी 3 भाग वाचून झाल्यानंतर 45 पाने शिल्लक राहतात. शिल्लकच राहिलेली आहेत का? तर 3/4 भाग वाचल्यानंतर 17 पाने वाचली म्हणजे ती पण शिल्लक होती आणि अजून 28 शिल्लक राहिली म्हणजे टोटल 45 पानं शिल्लक आहेत 3/4 भाग वाचून झाल्यावर. मग यातले 3 भाग वाचून झालेत आणि वाचायचा शिल्लक जो आहे तो आहे 1 भाग आणि हा 1 भाग म्हणजे 45 पानं आहेत. पुस्तकाला एकूण पाने किती असणार आहेत? 4 भागांनी एवढी असणार आहेत. जे पुस्तकाची पाने झाली 4 भागांनी एवढी. 45 गुणिले 4 होतात 45 दुणे 90 दुणे 180. म्हणजेच रवीनाच्या पुस्तकाला 180 पानं असणार आहेत. आता काजल मॅडमचं पाहूया काय आहे. तर काजलच्या पुस्तकाला 3/5 भाग तिचा वाचून झाला. 3/5 भाग वाचून झाला. हा वाचून झाल्यानंतर काय झालं? तर अजून 20 पानं वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. म्हणजे 3/5 भाग सोडून त्या पुस्तकाला पाने किती आहेत? 20 अधिक 20 40 आणि 6 46. 46 पाने आहेत त्या पुस्तकाला शिल्लक. 5 पैकी 3 भाग वाचून झाले म्हणजे वाचायची शिल्लक राहिले किती? 2 भाग वाचायचे राहिले आणि हे 2 भाग म्हणजेच 46 पानं आहेत. म्हणजेच 1 भाग बरोबर किती पानं झाली? 23 पाने झाली. आता पुस्तकाला एकूण पाने किती असणार आहेत? 5 भागांनी एवढी पानं असणार आहेत. 5 पैकी 3 5 पैकी 2 या पद्धतीने हिशोब करतोय म्हणजे एकूण पानं जी आहेत ती 5 भागांनी एवढी असणार आहेत. मग 5 भाग बरोबर किती येणार आहेत? 23ला 5ने गुणणार आपण. 23 5 115 पाने म्हणजे
काजलच्या पुस्तकाला आली 115 पाने, रवीणाच्या पुस्तकाला आली 180 पाने. आता विचारले आपल्याला काय, तर या दोघांमधला फरक विचारलेला आहे. तो फरक असणार आहे 180 वजा 115 आणि ही वजाबाकी केल्यावर येतात 10तून 5 गेले 5, 17तून 11 गेले 6, 65 पाने जास्त आहेत, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आज आपण पूर्णांक व अपूर्णांक संख्या यावर आजपर्यंत विविध भरती परीक्षांमध्ये जे विचारलेले प्रश्न होते हे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्या प्रश्नांमुळे आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स या पुढील व्हिडिओसाठी खूप मोठी प्रेरणा असतात. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोमन संख्या चिन्हे, की जी 5वी व्हिडिओ असणार आहे आपल्या मिशन पोलीस भरती गणितामधली. रोमन संख्या चिन्हे या घटकावर आधारित आजपर्यंत कोणकोणते प्रश्न भरती प्रक्रियेमध्ये विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. सध्याच्या अभ्यासाला, पुढे येणाऱ्या परीक्षेला आणि सर्वच गोष्टींसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.